मुलांनो, आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1 अल्जेब्रा त्याच्यामध्ये सेकंड चॅप्टर जो आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन हा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। सुरुवातीला इक्वेशन म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या। इक्वेशन हे जे आहे हे इक्वेशन म्हणजे दोन एक्सप्रेशन मध्ये असणारी इक्वॅलिटी। म्हणजे आता उदाहरण घ्यायचं झालं तर x + 3 = 9। या उदाहरणामध्ये जर आपण पाहिलं तर x + 3 हे एक एक्सप्रेशन आहे आणि 9 हे एक एक्सप्रेशन आहे आणि यांच्यामध्ये हे इक्वल साइन आपल्याला दिसत आहे। मग हे जे काही इक्वल साइन आहे हे इक्वल साइन म्हणजेच काय इक्वेशन। आता जर ह्याच्यामध्ये इक्वल साइन जर नसेल फक्त x + 3 आपल्याला दिलेला असेल तर त्याला इक्वेशन म्हणता येणार नाही। म्हणजेच इक्वेशन असण्यासाठी ही जी काही समानता आहे किंवा इक्वॅलिटी आहे ही असणं गरजेचं आहे। त्यानंतर पुढचा पॉइंट आहे आपला क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू करण्या अगोदर आपण लिनियर इक्वेशन्स इन वन व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल हे आपण समजून घेणार आहोत। आता लिनियर इक्वेशन म्हणजेच काय रेषीय समीकरण इन वन व्हेरिएबल म्हणजेच काय एका चलातील रेषीय समीकरण। व्हेरिएबल म्हणजेच काय चल। पहा लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल म्हणजेच काय एका चलातील रेषीय समीकरण। आता सुरुवातीला लिनियर इक्वेशन म्हणजे काय ते समजून घ्या। लिनियर इक्वेशन हे जे आहे त्याच्यामध्ये व्हेरिएबलचा जो इंडेक्स असतो तो कायम किती असतो 1 असतो। या ठिकाणी आपण उदाहरण घेऊ 3x + 6 = 7। हे एक्झाम्पल घेऊ आपण 3x + 6 = 7। आता या ठिकाणी x चा जो इंडेक्स आहे तो किती आहे 1। त्याच्या व्यतिरिक्त संख्या आपल्याला दिसत नाही, कुठलाच नाही, म्हणजे किती असतो 1 असतो आणि म्हणून याला काय म्हणायचंय लिनियर इक्वेशन। आता वन व्हेरिएबल इन वन व्हेरिएबल म्हणजे व्हेरिएबल म्हणजे चल, म्हणजे चल कोणता आहे ह्याच्यामध्ये x आहे आणि ते किती आहे 1च आहे आणि म्हणून याला काय म्हणायचंय लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल। अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला सांगता येतील। व्हेरिएबल हा A to Z आपण कुठलाही घेऊ शकतो। मग या ठिकाणी आपण 3a + 9 = 10 हे जे आहे हे सुद्धा काय आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल आहे। आता लिनियर इक्वेशनचा इन वन व्हेरिएबलचा जो काही जनरल फॉर्म आहे हा साधारणपणे काय असतो ax + b = c। ax + b = c या फॉर्म मध्ये आपल्याला हे जे इक्वेशन आहे लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे दिलेलं असतं। या ठिकाणी a आणि b या रियल नंबर्स असतात। a आणि b या काय आहेत रियल नंबर्स आहेत। म्हणजे या वास्तव संख्या आहेत a आणि b। त्यानंतर c हा कॉन्स्टंट आहे। c हा कसा असतो कॉन्स्टंट असतो। या ठिकाणी a ची व्हॅल्यू आणि b ची व्हॅल्यू याच्या बाबतीत सांगायचं झालं तर a is not equal to 0, b may be equal to 0। b जो आहे it may be, b may be 0। b ची जी व्हॅल्यू आहे ही 0 असू शकते, पण या ठिकाणी या लिनियर इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू कधीही 0 असत नाही। आता जर समजा आपण 0 घेतली तर काय होईल पहा 3x + 6 = 7 हे आपण इक्वेशन घेऊ। त्यानंतर याची व्हॅल्यू घेतली 0 3 × 0 + 6 = 7
3 into 0 मल्टिप्लिकेशन इज 0 प्लस 6 इज इक्वल टू 7. या ठिकाणी हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला वन व्हेरिएबलमध्ये राहणार नाही आणि म्हणून या ठिकाणी ए ची व्हॅल्यू लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबलमध्ये कधीही शून्य असत नाही. बी ची व्हॅल्यू ही मात्र शून्य असू शकते. त्यानंतर पुढचा पॉइंट आहे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. पहा हे झालं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल मध्ये. आता आपण पाहणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता याच्यामध्येच आपल्याला काय दिलेलं आहे, व्याख्या दिलेली आहे. म्हणजेच काय तर ज्या समीकरणामध्ये दोन चलांचा समावेश असतो त्याला काय म्हणायचंय, इक्वेशन इन टू व्हेरिएबल. मग या ठिकाणी एक्झाम्पल पहा, इक्वेशन इन टू व्हेरिएबल. कोणत्या प्रकारचे इक्वेशन आहेत हे, लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. दोन व्हेरिएबलचा किंवा दोन चलांचा याच्यामध्ये समावेश असतो. आता एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 3x प्लस 9y इज इक्वल टू 10. 3x प्लस 9y इज इक्वल टू 10. आता या समीकरणाचा जर अभ्यास केला तर आपल्याला काय दिसतंय, x आणि y या दोन चलांचा याच्यामध्ये समावेश असतो आणि म्हणून ह्याला काय म्हणायचंय, दोन चलातील रेषीय समीकरण, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. या ठिकाणी जो व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स किती आहे, दोन्हींचा पण 1 आहे. म्हणजेच हे कोणतं इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन आहे. आणि या ठिकाणी टू व्हेरिएबल्स आहेत म्हणून कोणतं इक्वेशन आहे, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे. आता आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन. पहा आपल्याला अभ्यास कशाचा करायचा आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. म्हणजेच काय, वर्ग समीकरण. आता क्वाड्रॅटिक आता एक सांगायचं राहिले या ठिकाणी, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म काय आहे. जनरल फॉर्म एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. पहा जनरल फॉर्म काय आहे, ए एक्स प्लस बी वाय इज इक्वल टू सी. ए ची व्हॅल्यू आणि बी ची व्हॅल्यू, ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0, सी मे बी इक्वल टू 0. या ठिकाणी ए ची व्हॅल्यू जर आपण ए ची व्हॅल्यू जर आपण 0 घेतली काय होईल, 0 इंटू एक्स प्लस बी ची पण व्हॅल्यू 0 घेतली, 0 इंटू वाय इज इक्वल टू सी. हा काय येईल, 0 प्लस 0 इज इक्वल टू सी. काय राहील, फक्त कॉन्स्टंट नंबर. आणि म्हणून या ठिकाणी ए ची व्हॅल्यू किंवा बी ची व्हॅल्यू दोन्हींपैकी एक किंवा दोन्ही शून्य असत नाही. ए इज नॉट इक्वल टू 0, बी इज नॉट इक्वल टू 0. आणि ए आणि बी बघायच्या सारखेच काय आहेत, रिअल नंबर्स आहेत, वास्तव संख्या आहेत, परंतु त्यांची किंमत शून्य असणार नाही. सी मे बी इक्वल टू 0. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच काय, वर्ग समीकरण. आता वर्ग समीकरण जे आहे त्याच्यामध्येच आपल्याला अर्थ लक्षात येतो. वर्ग समीकरण म्हणजे काय, ज्या समीकरणामध्ये चलाचा घातांक किती असतो, 2 असतो, त्याला काय म्हणायचंय, वर्ग समीकरण. वर्ग समीकरणामध्ये चलाचा घातांक 2 आहे म्हणजेच काय, या ठिकाणी एक्स स्क्वेअर प्लस 3x प्लस 9 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशनचं एक्झाम्पल, वर्ग समीकरण. या ठिकाणी जो काही व्हेरिएबल आहे त्याचा इंडेक्स किती आहे, 2 आहे, म्हणून याला काय म्हणायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्यानंतर या ठिकाणी इक्वॅलिटी दाखवलेली आहे म्हणून त्याला काय म्हणायचं आहे, इक्वेशन. आणि हे कसं आहे, क्वाड्रॅटिक आहे, कारण या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्हेरिएबलचा जो इंडेक्स आहे तो किती आहे, 2 आहे. व्हेरिएबलचा इंडेक्स जर त्याच्या व्यतिरिक्त संख्या असेल तर मात्र याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. या ठिकाणी आपल्याला समजा दिलं एक्स क्यूब प्लस 3x प्लस 9 इज इक्वल टू 0.
याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणता येणार नाही. आता समजा या ठिकाणी आपल्याला दिलं 0x³ प्लस 3x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. याला म्हणता येईल का क्वाड्रॅटिक इक्वेशन? पहा या ठिकाणी 0 × x³ यांचं जे मल्टिप्लिकेशन आहे ते किती येईल? 0 प्लस 3 × x² म्हणजेच काय 3x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजे काय आलं या ठिकाणी 3x² प्लस 6x प्लस 9 इज इक्वल टू 0. म्हणजे ही काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो?